दिवस झाले तिजोरी लावलेली नाही आहे, तर आज सगळी तिजोरी व्यवस्थित लावून घेते. कारण की पावसाळा असल्यामुळे कपडे वाळत नाहीत. असे सगळे कपडे 2-2, 3-3 जोड पडतात, ते अशी वाळवावे लागतात आणि मग तिजोरी ठेवावं लागतं. तर आज घरात आहे म्हटलं तिजोरी सगळी लावून घेऊया. चला, मी तिजोरी कशी लावते तुमच्यासोबत थोडंसं शेअर करते. घरातला पसारा किती पण काढला आणि काय केला तर काय तो म्हणजे निघत नाही. किती इकडली बाजू काढला की तिकडं काही नाही काहीतरी साठलेलं असतं. आणि इथे मी कपडे घालते त्यामुळं असा अंधार पडतो, त्यामुळं काय दिसत नाही. मग थोडेसे कपडे काढले. पाऊस आता कालपासून आमच्या इकडं थोडासा कमी आहे, म्हणजे नाही आहे एवढा आहे, पण एवढा जास्त नाही आहे. नाही तर मध्ये 2-3 दिवस खूप पडला. आता शेवटी त्याचे दिवस आहेत म्हणल्यावर पडणार आणि पाऊस पण पाहिजेच. चहा तसरे येईल, 5-5:30 झालेले. श्री आला की चहा करणार. हे कामावर जाताना एकदा केलेला चहा, ते पिऊन वगैरे केलेले. मी पण त्यांच्यासोबत घेतलेला आहे चहा. आता श्रीसोबत थोडासा घोटभर घ्यायचा, कारण की दुसऱ्या चहा प्यायलीत की आपल्याला पण तलप होती, त्यामुळे थोडासा घ्यायचा. तिजोरी आता खूप छोटी पडत आहे, कारण कपडे जास्त झालेले आहेत आणि तिजोरीत जी जागा आहे ती कमी पडत आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की सगळ्यात जास्त आपल्या साड्या असतात, कारण आपल्याला सवय असते की ती पाक फाटूसपर्यंत नेसायची. जवळजवळ 10-10 वर्षापूर्वीच्या माझ्याकडे साड्या आहेत, पण अजून व्यवस्थित असल्यामुळे त्या टाकूच वाटत नाहीत. आणि आपल्या बायकांना एक सवय असते की कशाला तरी येतील उपयोगाला, कशाला तरी येतील असं म्हणून आपण भरपूर सगळं असं गोळा करून ठेवलेलं असतं. आणि मला एक सवय आहे, साडी घेताना मी चांगलीच घेते, अशा हलक्या घेत नाही साड्या. त्यामुळं व्यवस्थित अशा साड्या घेतल्यामुळे त्या कसं खूप दिवस चांगल्यासुद्धा राहतात, लगेच काय खराब होत नाहीत. आता ही जी साडी आहे ती आईची साडी आहे. आणि याला बघा, शाळेतनं आल्यावर चट आलेली काहीतरी खायला आणायची, मग त्याला काय खायला आणलं. आणि मी असं चिंचेचे गोळे जे असतात ते खाते, कारण मला ते चिंचेचे गोळे खूप आवडतात. 1 रुपयाला 1-2 तर मी दिवसातून खातेच. आपल्या शाळेबाहेर कायम चिंचा मिळायच्या, आम्ही तिथं तर खूप लहान असताना चिंचा खात होतो. आत्तासुद्धा अंबाबाई मंदिरच्या तिथे गेले की मला शाळेचीच आठवण येते, कारण शाळेच्या बाहेर कायम आमच्या तिथं मावशी बसलेल्या असायच्या. अशी गोड चिंच, तिखट चिंच बनवून द्यायच्या, असं कागदाला लावून बनवून द्यायच्या. परत तिखट आवळे, चटणी मीठ लावून देत होत्या. खूप छान लागायचं. ते दिवस काय वेगळेच होते. हे टायमिंग होतं ते संध्याकाळी 8-8:30चं टायमिंग होतं. आणि साड्यांचा ढीग बघू शकता तुम्ही, केवढा ढीग पडलेला. आता एवढा सगळा उरकायचा. आणि सकाळचा भात आमटी शिल्लक आहे. मग श्रीला मी म्हणत होते की पोहे करूया, खूप दिवस झालं पोहे केलेले नाहीत. मग आता जेवण काय बनवणार नाही, दोघांसाठी पोहेच बनवणार आणि खाणार आहे. श्रीने पण मगाशी शाळेतून आल्यावर छान चपाती खाल्लेली आहे, त्यामुळे त्याला पण एवढी भूक नव्हती. आणि तिजोरीची अवस्था बघा, आता इकडली बाजू मी ठेवलेली आहे आणि इकडची बाजू तशीच आहे. त्याला मी आता पोहे आणायला दुकानात लावून देत आहे. असं काहीतरी काढलं आपण ठेवायला, किंवा घरचं कोणता पण कानाकोपरा स्वच्छ करायला जर काढला तर मग खूप वेळ होतं. संध्याकाळी जवळजवळ 9-9:15 वाजलेले होते. म्हणून मग मी काय केलं, नुसतं पोहेच बनवले दोघांसाठी. आणि मग तेच खाऊन आम्ही, आणि जी आपली पोळ्याची आमटी असते येळवणीची ती शिल्लक होती, त्याच्यासोबत मस्त असे तर्री पोहे केले. पोहे स्वच्छ निवडून धुवून ठेवलेले आहेत, पूर्ण पाण्याने तळून. थोडा वेळ भिजत ठेवायचे म्हणजे चांगले असे फुलून येतात, पण पाणी मात्र स्वच्छ काढायचं. त्यानंतर तेल घातलं आणि तेल चांगलं कढल्यानंतर मोहरी आणि कढीपत्ता घातलेला आहे भरपूर असा, कारण कढीपत्ता परवा आई आलेली त्यावेळी ताजा घेऊन आलेली, खूप आणलेली तिनं. खाली भाभी वगैरे आहेत त्यांना मी सगळ्यांना दिला. आणि कांदा मात्र जास्त घालायचा पोह्याला. कढीपत्ता घातला, त्यानंतर ज्या हिरव्या मिरच्या होत्या त्या घातल्या आणि मग कांदा असा भरपूर घातला. कांदा चांगला लाल कलर येऊसपर्यंत भाजून घेतला. त्यानंतर हळद घातलेली आहे आणि पोह्यामध्ये मी आधीच मीठ आणि थोडीशी साखर घातलेली होती.
आणि ते पोहे मग मी त्यामध्ये ॲड केले, वरनं कोथिंबीर थोडीशी घातली. झाले आपले मस्त पोहे. कोल्हापुरी साईडला अशा पद्धतीने आमच्या इकडे पोहे बनवतात. तुमच्या इकडे कशी पद्धत आहे ते सांगा. आता मी यात शेंगदाणे घातलेले नाहीत, पण शेंगदाणेसुद्धा आता जर विसरले असतील तर वरनं तळून जर तुम्ही यामध्ये शेंगदाणे टाकला तरीसुद्धा खूप छान लागतात. आणि लिंबूची फोड आणि थोडेसे शेव वगैरे टाकला याच्यावर तर खूप छान लागतात. शेव होती, मग मी थोडीशी शेव वगैरे घालून खाल्ली आम्ही दोघांनी. हॉटेलमध्ये देत असताना पण असेच पोहे देतात बघा, वर शेव वगैरे घालून देतात. आणि हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे, सकाळचा. श्रीला डब्याला मी आज बेसनाची पोळी देणार होते, तर तुमच्यासोबत पण म्हटलं रेसिपी शेअर करूया. परवाच मी डाळीचं पीठ दळून आणलेलं होतं. विकत पीठ आणण्यापेक्षा असं दळून आणले की आपल्याला बरं पडतं काही पण बनवायला. समजा आता काहीच भाजेल नसेल तर आपण पिठलं बनवू शकतो, किंवा भजी खाऊ वाटले तर भजी बनवू शकतो, नाहीतर ढोकळा वगैरे आपण नाश्त्याला बनवू शकतो. असं जर पीठ तयार असेल तर आपण पटकन कोणताही पदार्थ बनवू शकतो. तर सगळ्यात आधी मी बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये भरपूर असा कांदा घातलेला आहे. कांदा मात्र एकदम बारीक चिरून घालायचा. कोथिंबीर घातली, त्यानंतर लाल तिखट घातलं, थोडीशी हळद घातलेली आहे, थोडासा ओवा घालायचा हातावर चोळून, आणि जरासा हिंगसुद्धा आपण त्यामध्ये ॲड करायचा. खूप छान म्हणजे बेसनाची पोळी लागते. आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळीसुद्धा आम्हाला डब्याला आई अशा पद्धतीने बेसनाची पोळी आणि चपाती, खरं हे बेसनाची पोळी आहे ती चपातीबरोबरच खायची, भाकरीबरोबर अजिबात चांगलं लागत नाही. चवीनुसार मीठ घातलं आणि व्यवस्थित ते कालवून घेतलेलं आहे. एक एक जण कसं करतात, एक एक पोळीचं पीठ हे करतात, कालवून घेतात. तर मी तसं केलेलं नाही. मला जेवढ्या पोळ्या बनवायच्या होत्या तेवढं एकदमच पीठ मी कालवून म्हणजे तयार करून घेतलेलं आहे. कारण की परत परत मग सारखं आपल्याला हे घाला ते घाला असं करावं लागत नाही. आणि पीठ जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, असं रबरबीत पीठ बनवायचं. जास्त घट्ट पण बनवला तर पोळी एकदम अशी जाड होते, त्यामुळे जास्त घट्ट पीठ अजिबात बनवायचं नाही. आणि मी आधी चपात्या बनवून घेतल्या आणि त्या तव्यातच मी पोळ्या बनवत आहे, कारण तवा चांगला तापलेला होता. इथं आपला तवा जो असतो तो व्यवस्थित तापलेला पाहिजे, कारण की त्याशिवाय पोळी आपली चांगली भाजली जात नाही. आणि थोडंसं पीठ घातलं मी तव्यामध्ये, आधी तेल घातलं आणि त्यानंतर थोडंसं पीठ घातलं आणि ते सगळं व्यवस्थित पसरून घेतलं. तुम्ही जशी अंड्याची पोळी बनवता तसं बनवला तरीसुद्धा चालेल, म्हणजे थोडं थोडं कालवून जरी बनवला तरीसुद्धा चालेल. पण मी तसं न करता सगळे एकत्रच असं म्हणजे व्यवस्थित तयार करून घेतलेलं आहे, म्हणजे पटाटा आपल्याला पोळ्या त्या बनवता येतात. तर असंसुद्धा खूप छान होतं. आणि थोडंसं भाजत आले की साईडनं तेल टाकायचं आहे, म्हणजे पोळी आपली तव्यापासून निघायला खूप म्हणजे मदत होते. तर अशा पद्धतीने मी 8 ते 9 पोळ्या बनवून घेतल्या, कारण की सगळ्यांनाच खायला मी आज बेसनाची पोळी जेवणामध्ये करणार आहे. पोळी ज्यावेळी आपण भाजत असतो त्यावेळी उशीरपर्यंत भाजायची, कारण की जेवढे उशीर तुम्ही पोळी भाजाल तेवढी ती व्यवस्थित होते. आणि थोडं थोडं तेल टाकून आपल्याला पोळी भाजायची आहे. ही पोळी बनवत असताना थोडंसं तांदळाचं पीठ यामध्ये ॲड केला तुम्ही तर सुद्धा ती पोळी एकदम अशी कुरकुरीत खूप छान लागते. पण माझ्याकडे काही नव्हतं तांदळाचं पीठ, त्यामुळे मी काही ते ॲड केलं नाही. पण ॲड केला तर तरीसुद्धा ती पोळी एकदम कुरकुरीत खूप छान लागते. आणि उन्हाळ्यामुळे बिलवर घातल्यामुळे माझ्या हाताला जखमा होत होते, त्यामुळे मी बिलवर काढून ठेवलेली. आणि ते मला किती दिवस झालं हुडकत होते मी, कारण की आता उकडायचं कमी आलेलं आहे. म्हटलं घालूया हातात, नुसताच बांगड्या पण चांगल्या वाटत नाहीत. तर किती दिवस झालं गावलं आणि फायनली मला ते रात्री गावलं, म्हणून मी घातलेलं आहे. कारण काल यातल्या 4 बांगड्या होत्या या हातामध्ये आणि त्यातल्यासुद्धा 2
फुटलेले आहेत. बांगड्या कमी झाल्या की कसं तर हात दिसतो, म्हणून मग मी ते 2 बिलवर ॲड केले. तर आत्ता जरा थोडं हाताकडे बघितलं की बरं वाटत आहे. बेसनाची पोळी बनवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, गरम गरमच ही पोळी चांगली लागते, गार झाल्यावर अजिबात चांगलं लागत नाही. त्यामुळे ज्यावेळी आपणाला जेवायला बसायचं असतं त्याच वेळी करायची. आणि जर डब्याला देणार असाल तर मग पर्याय नसतो, पण आम्ही डब्यालाच नेत होतो लहान असताना. लहान मुलांना वगैरे द्यायलाही बरे आहे. आता इथं मी चटणी घातलेली आहे, तर तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा बारीक पेस्ट करून घातला तरीसुद्धा खूप छान चवीला ती लागते. आणि कांदा नुसता मी घातलेला आहे, तुम्ही टोमॅटोसुद्धा यामध्ये ॲड केला तरीसुद्धा चालतो, पण टोमॅटो एकदम बारीक चिरलेला पाहिजे. तर मोठा जर कांदा आणि टोमॅटो घातला तुम्ही तर पोळी आपली व्यवस्थित भाजत नाही आणि तुटली जाते. म्हणजे ती जे एकजीवपणा आहे तो पिठाला येत नाही. कांदा वेगळा, टोमॅटो वेगळा आणि पीठ वेगळं होतं. त्यामुळं कांदा टोमॅटो वापरताना एकदम बारीक चिरून वापरा. म्हणून तर मी स्मॅशरमध्ये कांदा बारीक चिरून घेतलेला होता. पण कांदा जेवढा जास्त घालाल तुम्ही तेवढं खूप छान लागते. आता मी स्मॅशरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही मिक्सरला जरी एकदम बारीक पेस्ट बनवून जरी घातला कांदा टोमॅटोची यामध्ये तरीसुद्धा ते खूप छान लागतं. म्हणजे याच्यापेक्षासुद्धा टेस्ट त्याची चांगली येते. पण कांदा असा थोडासा मोठा ठेवला की कसं दाताखाली आला तर खूप छान लागतं, म्हणून मी मोठा मोठा ठेवलेला आहे. आणि अशा पद्धतीने 2 ते 3 पोळ्या केल्या आणि मी कपडे धुवून मग बाकीची कामं केली. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग होता. कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तसेच कमेंट केल्यानंतर साईडला जे हाईपचं ऑप्शन असतं ते हाईप करायला सुद्धा विसरू नका. चला तर उद्याला भेटूया काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत